पॅकिंग स्लिप आहे जे कारखानदार आहेत त्यांना माहीत असेल तिथं तागे वगैरे लिहायचे असतात किती मीटर वगैरे हे आमच्या सोमच्या अक्षरात आहे. सोमनं पहिल्यांदा लिहिलंय. कसं वाटतं सोम्या? हात थरथर आलं सोम्याचं. कसं वाटतंय? चुकलं की बाबा एक अवस्थे एक चुकलं की किती रुपये नुकसान असते माहिती तुला? ह्यातलं एक जर तू तिथे एक तर 146 आहे समज इथे 148 दिलास तर किती रुपये चुकते माहिती आहे का तुला? किती ते व्हिडिओ शेवटला तुला सांगते. आता आमच्या दिदी तर बेरीज मांडायला आल्या आणि मी लिहिताना असलो भ्या वाटाल ती आणि हेच रात चुकलं तागे लिहिताना आणि पप्पा म्हणले हे चुकलायस. मग काय करू आता थरथर आलं अंग. मग काय करू म्हणलो. मग वरती येऊन दिदीला सांगितलं बेरीज मार म्हणून. मग आता बघणार खाली जाऊन पप्पा काम देत नंतर आणि खाली जाऊन का असते तर मी चुकलोय त्यात. आता पप्पाने मला काय वरती आल्यावर शॉर्ट आहे माझा. कुठं चुकलायचं यात? पाठीवर चुकले. कुठं? मागचं 2 पॅकेज स्लिप आहेत. मग वा 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 वा. पण काय सांगशील की मी आपली डिमांड बेरीज मानवते. मी लई घाण काव असते आता मला. पप्पा चिडले तर माझ्यावर. दीदीच्या नकामुळं का नाही इथं करायला 0-0 आली. करायलाच येत नाही. आता मी जर हे आता बेरीज 5 चुकलो, दाबते का नाही ते 8 दाबते ते मी जर नकामुळं. बेरीज चुकलो तर मला मी पायता नाही आज. होय होय चिडल्यात पहिलं. मी एकदा चुकलेलो सगळ्यात एकदम स्टार्टिंगला जेव्हा मी शिकलेलो का नाही तेव्हा ते चुकलेलो. पहिला चूक होत्याच. मग मी काय करायचं जे इथं असतंय तिथलं मी म्हणजे आधीचं जे होतं का नाही ते बघायचं मी प्रॅक्टिससाठी ते मी घ्यायचो. ये मूर्ख इथं कोण ठेवणार कार्बन? इथं कार्बन ठेवला असं इथं छाप उठतोय ना. आता हे सगळं परत लिहित बसायला पाहिजे मला काय काय किती मीटर लिहिली मी ते. इथं छाप म्हणजे आपल्याकडे proof आहे. कळलं काय? त्यासाठी कार्बन अगं मग बाप्पांनी काढलेली ग. अरे मंद मग एकच आहे ग ते कार्बन. मला काय माहिती तो 2 हे पॅकेज काय बिझनेस सांभाळणार आहे तू? भाई पहिला चूक होता ग. एवढा मीटर त्यानं बरोबर लिहिले काय पण तागे ते हे झाले जरा जास्त पडल्यात. नाही कमी पडल्यात. माझ्यावर नाव येणार हे चुकल्यावर. नाही मलाच गाव असते पप्पांना माहिती आहे. फोडणार आहे कोण चेक काय करायचं म्हणा की बघणार की आता. मला मी कुत्र्या सांगायचं 2 पॅकेज लिहिले मी आपले एकच निवांत मारत असतो. दीदी बघा मास्टर बघा असं कोण करते का बघा. दीदीला सकाळ सकाळ काम करायला लावली आणि ती बी आता आंघोळ केल्या काय आणि तुला कामाला लावली मी ना. सॉरी प्लीज. माझं पण ह्याच्यावर पोट चालते रे. बरोबर आहे सोड तेवढं. 48 आहे कसं काय येईल परत करणार काय पॅकेज? अरे काय करायचं प्रॅक्टिस करायचं. आपलं प्रिव्हियस इयरचं जे असते की नाही म्हणजे मागच्या दिवसाचं किंवा काय असं हा झालेलं का नाही वही आहे आपल्याकडं त्याचं घ्यायचं बेरीज मांडायचं कसं कसं आहे बघायचं. आणि मोस्टली का नाही 150 पुढं तागे असतात काय काय त्यामुळे का नाही ऐकताना नीट लिहून ऐकून लिहायचं. 20 मीटर घालायचं का बस मारदा एक सकाळी होते मग चांगली पप्पाला काय माहिती का मोठं 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 बोलतंय मी बिझनेस असं पैशात होणार आहे म्हणते. मिस्टेक असली एवढी होते मला बी पप्पा सांगितले मला नंतर सांगायला पॅकेज स्लिप करायचं ये म्हणून. आता बघ सांगणार अवघड आहे ह्यांच्या शिव्या करताय आमचं शुभम करतो. तुम्ही पहिला चुकल्या. मी एकदाच चुकलेलो. मग तेच माझं मी एकदाच चुकलेलो. आता बघा की आता हे सोहम रोज करणार आहे तुम्हाला दाखवतो सोहम किती वेळा चुकताय किती वेळा हा बघा की बघा चॅलेंज आहे. चॅलेंज चल भूक लागल्या. मी बनवलं काय ते रसना बिसना काय केलाच का नरड फाडून कानपाड फुडी चल ठेव जाते नाही प्यायचं नाही प्यायचं ते रसना पडायचं टाक फेक. रसना नाही आहे घरात हे असलं फालतूपणा करत असतं पुढे पण हे पैशाने चांगलं काय तर फळाचं नॅचरल फळाचं ज्यूस पी. आता फळ नाही म्हणजे घडू काय फळ कापतो काय आणि राहू दे आमच्या घरातच कोण म्हणजे अंकल आंटी वैष्णवी गेल्यात वैष्णवीचा पेपर आहे सीईटीचा म्हणून सोमा केवढं काळ दिसायलाच बघ. पण नाही आता सोम जरा चेहरा उजाड आहे सोमचा. ऊन आले म्हणून. अरे मग उन्हातच नॅचरल चेहरा कळतोय आपला. अजून जरा सोम्यानं असं कमी केला काय नाही पॅकिंग स्लिप केली पप्पा कावालत काय चुकवाय सगळं पप्पा कावालतं माहिती का आता आज जरा ताकद आल्या. पप्पा कावालतं बिनकाम तागे चुकवलाय म्हणून एक तागे आय थिंक सो मला आठवण पप्पांना विचारून सांगतो पण 1 जर मीटर चुकलं की कितीतरी तागेचं म्हणजे किती रुपये नुकसान होते ते मी पप्पांना विचारून सांगतो. मला एक्झॅक्ट आकडा माहित नाहीये. आता मी खायला करणार आहे काहीतरी सो मला मदत करणार आमच्यात काय तर नवीन हे झालंय की रे हे दाखवून सगळ्या ब्लॉग मध्ये एकच दाखवत. अरे सगळ्या ब्लॉग मध्ये एकच दाखवतात. आपण काय करूया सोम खायला तुला काय करूया खायला प्यायचं आहे मला असं गार गार असं नवडं जाऊ सांग रे काय पाहिजे खायला माझं मी करून खातो. ओरिओ शेक
नाही शेण खायचा शेण खायचा कारखान्यात नेलीत मग मी अंघोळ करून आलो आता आणि परत कारखान्यात जाणार का पॅकेजची दुसरी डिलिव्हरी करायची नाही का? नंतर की मी येतो चुकवायला ये हा तू नाही चुकवायला ये व्यवस्थित लिहायला मी माझं नाव नशीब मी हो करताना मी नव्हतो तर माझ्या नावावर बिल फाडला असतं माझ्या पप्पांनी ते चल रे सोम्या काय तर करूया भूक लागल्या मला लई वाईट भूक लागली. आम्हाला लागत नाही तू जनावर आहे सगळं चुकवतोयस आम्हाला लागते सगळं चुकायला पॅकेज बस असली की किती दिवस असं बोल देणार बोलल्याशिवाय ठोकर खाल्ल्याशिवाय आकळत नाही लक्षात ठेव आता मी जेव्हा बोलणार तेव्हा तू पॅकेजिंग करताना लक्ष देऊन नीट व्यवस्थित लिहिणार सगळं एकाने एक हे आकडा मी पप्पांना 2 वेळा विचारते किती सांगितलं मी बी तसं विचारलं. माइंड मी लिहिले व्यवस्थित आम्ही काय? कारखान्यात जातो तोपर्यंत थांबा. चल कारखान्यात जाऊया तर कांडी बशीन बशी आलोय केवढंच आहे बघा इथं हे असं तुम्हाला आमची कांडी बशीन दाखवतो म्हणजे इचलकरंजीमधल्या सगळ्यांना माहीत असणार आहे पण जे बाहेरनं व्लॉग बघायला लागला त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो इथं थांबा बॅक कॅमेराच ऑन करायला पाहिजे ते इथून दाखवू शकते हे बघा हे सूत असते ह्या सुतातनं इथून ह्या गण्यामध्ये म्हणजे हा गणा आहे एक सेकंड ह्या गण्यामध्ये ते सूत भरलं जाते आणि हे गणं जे असते की नाही खाली कारखान्यात ते धोटा असते की त्याच्यामध्ये टाकतात मी तुम्हाला ते पण दाखवतो खरं हे तुटलं का नाही बघा असं तुटते मी पण कांडी मशीन चालवले माहिती तुम्हाला पण आता आमच्या घरात कांडीवाले ना त्यामुळं आम्ही आता नाही करत पण आमची मम्मी आंटी जवळजवळ 20-25 वर्ष 25 वर्ष पण का हां 25-26 वर्ष दोघीजण कांड्या भरत होत्या आत्ता जरा 1-2 वर्ष जरा आम्ही बंद केलंय ते कारण आमच्या पोरग्याचा अभ्यास घेत असते तर मी हुशारने चुकवते पॅकेजिंग 100 वेळा मग आमच्या आंटी करत होती पण आता कांडीवाली आहे आणि आमचे पप्पा पण रातपाळी त्यांनी करत होते आमच्या लई आमचे पप्पा आणि अंकल तर जवळजवळ 15 वर्षाचा असल्यापासून काय 15-16 वर्षाचा असल्यापासून कारखाना सांभाळतात आणि ही पोरं बघा ही शेमडी ह्यांना काय येत नाही अजून तुझ्या पण खांड्या बरं कांड्याने आता आमच्यात किती मशीन आहे माहिती का 1 2 आणि 3 मशीन आहेत म्हणजे आता एवढं सांगण्यासारखं काही नाही आहे पण ह्याचं जे पार्ट्स आहेत का नाही ह्याच्यामध्ये मशीनमध्ये ह्याच्या ते जर बिघडलं का नाही बोंबाबोंब होत्या सगळी त्यामुळे त्यांनी लई व्यवस्थित कांड्या भरायला लागतात पण इथं काय नाही एक फेर लावला एका फेरमध्ये किती असं माहिती काय गणं तुम्हाला सांगू थांबा मोजायचं म्हणजे लय अवघड आहे कारण काही डिपेंड ऑन मशीन त्या मशीनमध्ये आता ह्याच्यामध्ये थोडं कमी आहेत ह्याच्यामध्ये जास्त आहेत आपण गणं असं घालू शकतोय हे असं स्ट्रक्चर आहे बघा ह्याचं असं ह्याला काय म्हणतात मला आठवण ना काय म्हणतात ह्याला 407 नाही समथिंग आहे पण इथं हे सूत आम्ही दुसऱ्यांकडे घेतोय पण आता आमच्या अंकलला तो पण बिझनेस चालू केला सुताचा त्यामुळे आम्हीच हे सूत हे नंतर मग इथं आणि हे जे गणे असतात की नाही असं ह्याच्यामध्ये असं भरून घेतात बघा हे असं बाचका असते बघा त्या बाचक्यामध्ये ते सूत असते इथं जे आम्ही वापरले एका प्राय नको रे काढू सुगत वेस्टेज करू नको आणि ते कॅरी बॅगा माहिती काय आमच्यात सगळीजण वापरतात ते काही पण ठेवायला त्याला काय म्हणतो रे आपण मेन कागदाची पिशवी म्हणते आम्ही त्याला आमच्या भाषेत ते बाकीच्या भाषेत माहीत नाही पण ह्याच्यामध्ये असं बाचक्यामध्ये असते ते आणि बाचका आम्ही म्हणजे तो कच्चा माल असं रॉ मटेरियल तुम्ही कन्सिडर करा ते आम्ही दुसरीकडे मागवते आणि हे आम्ही असं म्हणजे हे प्रत्येकाच्या कारखान्यात असेल नसेल मला माहिती आहे पण आमच्या कारखान्यात घ्यायचं आहे आणि हे ह्याच्यामध्ये असं गण ठेवते आणि हे गणं खाली जाते आता इथं पार्टिशन टाकले आम्ही इथून तिकडं खाली आता तुम्हाला कारखान्यात तुम्हाला दाखवतो हे गणं आम्ही खाली कारखान्यात नेतोय आज कारखाना बंद आहे म्हणून मी म्हटलं आज ब्लॉग करूया कामं पण ढीग आहेत पण तरी पण मी स्टील काही तुमच्यासाठी ब्लॉग करावे चला असेल रे एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली हे असं गणं जे असते की नाही हा म्हणजे त्याच्यात समजा हे असं थोडं राहिलं असते की नाही ते आम्ही साफ करतोय म्हणजे असं 4-5 दोर असे काढायचे काय थांबा तुम्हाला एक ट्रायल दाखवतो की नाही असं ह्याला असं काढतोय ह्याचा आणि मग त्याला असं एवढं असं मोकळं होऊस्तोपर्यंत त्याचं म्हणजे हे दोरं काढायचं हे असं होतंय मग हे की नाही मी जेव्हा लहान होतो की नाही मे महिन्यात सुट्टीमध्ये काही कामं नसायची काय करायचो हे आता बघा हे काळ्या कलरचं आहे मग हे काळ्या कलरचे सगळे जे गणं ह्याला गणं म्हणतात हे गणं अरे काय आवाज करू नको हे जे गणं असतं की नाही मी हे काळं गणं ह्याच्यात ठेवायचं आता हे ग्रीन कलरचं गणं आहे ते ह्या मशीनमध्ये फक्त ग्रीन आणि इकडं फक्त काळ्या कलरचं असायचं आणि हे जे आहे चॉकलेट कलरचं ते त्या मशीनला म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये एकच कलर आणि हे आता इथं थांबा तुम्हाला हां आता हे सोमनं ठेवलं आहे व्यवस्थित काय एका डिरेक्शनला ठेवलं आहे असं मी पण ठेवायचं लहानपणी एका डिरेक्शनच ठेवायचं आणि एकाच कलरचं ठेवायचं आणि इथं पण जे लावतो की नाही आम्ही गण एक मिनिट थांबा पण आम्ही जेव्हा गण लावतो की नाही एकाच कलरची मी लावायचो आणि नंतर कधीतर व्हेरिएशन म्हणून मग इथं ब्लॅक इथं ग्रीन एकदा हा कलरचं हे असं मी लावायचं म्हणजे ते दिवस एवढं होतं की नाही भारी तिच्या मुली सगळीजण यायच्या असं त्यांना मी लई मज्जा केलं पण आता कोण येतच नाही सगळे मोठे झाल्यात लग्न वगैरे झालंय म्हणून कोण येत नाही
पण इथं आता असं नाही का तेव्हा एवढं स्किन केअर बिन केअर काय नसायचं, पण आता स्किन केअर त्यांनी चालू केलं त्यामुळे हे कापूस जे असते की थोबडावर बसते, केसावर बसते. तसं पण मी आज हेअर वॉश करणार आहे, त्यामुळे मग म्हणलं चला जाऊन आज कारखान्यात. मी बडबडत बसले, झाले आता कांडी मशीनचं इंट्रोडक्शन मी तुम्हाला आता मागाच दाखवतो. चला तू बस, मी जातो. बस बस बस. कधी फोनवर बोलालता, पप्पांना हे प्रूफ दाखवणार आहे. आमचा पप्पा बिचारा म्हणाला तर पोरग तागेगडी घालायला लागलं आणि पोरग फोनवर बोलालतं बघा. पप्पा पोरग फोनवर बोलालतं. पप्पा मित्र दाखव जरा फोन नंबर मित्राचा. फोन लावून द्या मित्राला. वागा लागलायस घालते सोम घालते. चल सोम बघा ताईगडी घालाय. हे असं ताईगडी घालायचं असतं. ही सगळ्यात शेवटची प्रोसिजर आहे. तुम्हाला पहिली प्रोसिजर शिवाय तू सांग चल की जरा काय कसं आपण आता वर्ण मशीन पासून काढलं मग मगाच्या बसलेलाच की रे कुत्र्या. बघ की शिवाची स्पीड बघा काय भास भास भास. आपण 2x ला करून अपलोड करूया. अरे 2x ला अपलोड करू का शुभ्या, म्हणजे फास्ट फास्ट कसलं फास्ट घालते म्हणणार शुभ्या. नाही हे नॉर्मल स्पीड आहे बिकॉज माझं व्हॉइस पण तिथे ऍड. चप्पल आहे म्हणून त्याची स्पीड अजून कमी आहे. काढ की चप्पल मग आम्ही आहेतच. शुभम फोन बघा लक्षात ठेव. हे काय रे हे ते ह्याच्यानं पैसे मिळते बी हाड ते द्यायचं नसते. हे गुंडे आहेत ना. नाही गुंड्या मापायच्या ना शुभे. या गुंड्या मापायच्या ना. बॅग तुझ्यापेक्षा मला माहिती आहे. चल ते महाग बघा म्हणजे बिंब बिंब भाई माग म्हणत तुझा बा शुभ्या बस पॅन्ट फेटेल. हा मी तुम्हाला सांगतो गाईस काय मला जेवढं माहिती आहे तेवढं मला माहिती तेवढं मी तुम्हाला सांगतो. आता वरनं आम्ही गण आणलो ते असं इथं ह्याच्यात ठेवतात किंवा खाली पण असते. नाही खाली रिकाम झालेलं गणं ठेवतात. हे भरलेली गणं इथं ठेवतात. हे गणं धोट्यामध्ये घालतात. आता थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखव. ह्या धोट्यामध्ये घालतात ते गणं. आता हे रिकामं झाले त्यामुळे हे काढतात. पण मी आता काढायचं भानगड बघा. हे असं धोटं भरून ठेवतात. ह्या धोट्यामध्ये गणं घालायचं, नंतर ह्याच्यामध्ये घालायचं आणि नंतर हे स्टार्टिंगचं असते. स्टार्ट केलं का नाही खटखट 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 चालू होते. मग हे असं बघायचं किती थांबा तुम्हाला. इथं एक सूत त्यातलं एक दोरा आहे ना ह्याच्यातला गण्यातला दोरा असं इथं एक सूत इकडं मग हे असं सूत तयार होतं आहे. सॉरी सूत नाही हे कापड तयार होतं आहे. आणि तिकडं बिंब असते त्याची वैफणी वगैरे करतात. लई प्रोसिजर आहे. प्रोसिजर लई आहे गाईज. वैफणी देईन करतात. परत ते सायझिंगमध्ये त्याचा माल तयार होतं असं लई काय काय. पण आमच्या कारखान्यात काय होतं तेवढंच तुम्हाला सांगतो कारण मला तेवढंच माहिती आहे. अजून जी इन्फॉर्मेशन शुभ्याकडनं आपण ऐकूया कारण शुभमला यातलं सगळं माहिती आहे. पप्पा आमचं जरा सांगणार आहे. पप्पा जरा इंट्रोवर्ड आहेत जर असं त्यामुळे ते काय सांगणार आहेत. पण मी शुभमला विचारतो तो आता जरा ताईगडी घालायला आहे. झालं की आपण विचारूया. कापड जे तयार होते की नाही ते रोल ऑन होऊन का नाही हे बिंब आहे ह्याच्यामध्ये तयार होते. आणि नंतर माझं शुभमचे आता कापड म्हणजे घडी घालायला तर घडी ते तसं तयार होते. हे असं तागे हे असं घडी घालायचे तागे. ते आता जे तयार झाले की तिथं दाखवलं तुम्हाला मी ते बघा. हे वाले तागे जे तयार झाले ना हे असं घडी घालायचं. म्हणजे किती मीटर आहे काय मीटर आहे हे किती मीटर आहे ते ह्याच्यावरनं कळतं. इथं असं लिहिलेलं असतं आकडा 150. आता हे 200 मीटरपर्यंत आहे त्यामुळे हे कळते आपल्याला इथनं. हे जेवढं आता तिथंपर्यंत आता एवढं तागे आपण घडी घातलं तर हे 164 मीटर आहे. होय ना रे शुभ्या. मला माहिती आहे की रे सगळं बिझनेसमधलं. आता करायला येते तेवढं विषय वेगळा. एक हातानं उचलले आता तुम्हाला दिसणार नाही. एक हातानं उचलले कुठे रे मोकळं. अव्वा मी बोलले का शुभ्या आणि कॅमेराच बंद होता. अव्वा लाईट गेली गाईज. लाईट गेलेली आहे. लेट गेल्या आमच्यात. म्हणजे लई जणांना असं कारखान्याचा खटखट आवाज असा इरिटेट होते का जेव्हा स्टार्टिंगला. पण तुम्हाला जर सवय लागली की नाही आय स्वेअर तुम्हाला अजिबात झोप लागणार नाही कारखान्याच्या आवाजाशिवाय. शुभमचा आता फायनली ताई घडी घालून झालेले आहेत. यू चल तुला ऑस्कर अवॉर्ड देतो शुभम. यू ट्राय करतो माझ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला इन डिटेल जे काही कारखान्याचं असते तुम्हाला सांगायचं पर्यंत. पण ह्यात ऑलमोस्ट मी सगळं सांगितलं असं मला वाटतं. कवर केल्यात मी. पण मी तुम्हाला नंतर आणि सांगतो काहीच. मी आता जातो बँकेत नाही तर आमचे पप्पा मेरे को सान्नकर मारेंगे. मी असं ट्राय केलं आहे मोस्टली सगळं सांगायचं. पण मी आणि काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील कारखान्याबद्दल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारावा. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते नक्की सांगायचा प्रयत्न करूयात. ओके. आमच्या आई असं हे गणं साफ करायचं सगळं गणं साफ करायचं. मी मग त्यांना तेच दाखवायला मी का कसं असतं. आमच्या आईनं पण आमच्या आई तर पाप गांधी पुतळ्यापर्यंत ते काय उचलून देत नाही तुझं का डोक्यावरनं चमक म्हणजे चमक ते गांधीजींचं नव्हतं काय ते असं चाक पुतळ्यापासून चमक. का मी सांगायला वेगळं ते चाक होते की त्याच्यामध्ये काहीतरी असं लागायचं. हा राटावर ते त्यातलं काहीतरी आमच्या आईने होती. बघा हे एवढं जण असते की नाही त्याला साफ करायचं. अरे मी आवडतो का मी दिवसभर कामं केलेलो त्यामुळे मी ब्लॉग घेतलो नाही. आता डायरेक्ट वाजल्यात रात्रीचं 8 साडेआठ वाजल्यात आणि मला एका ठिकाणी फंक्शन वगैरे होतं. काय हा आमच्या काकांचा वाढदिवस आहे
आणि आम्हाला 6 वाजता जायचं होतं आणि अंकलचं काहीतरी ते बँकेचं काम होतं ते फॉर्म भरत बसलो मी 1.5 तास झालं हां. मग त्याच्यामुळे आम्ही लेट झाली. आत्ता आवरणार आणि मग जाणार काहीच. आता पटकन आवरतो डायरेक्ट तुम्हाला आवरून मी लग्न करतो आणि आम्ही तिथे गेल्यावर काय काय मी एन्जॉय करणार आहे तुम्हाला दाखवतो. नवीन लोकांना भेटायला मिळेल तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ बघत राहा गाईज. आता आवरतो बाय. फक्त 5 मिनटात आम्ही आवरून रेडी झालो आहे आणि मी हा परफ्यूम घेतला आहे नवीन आणि हा वेळेस परफ्यूम लावणार आहे आणि हा मिशोवरनं मागवला आहे. सगळ्यात स्वस्त आहे टॉप आहे. ह्याची कमेंट करून मला प्राईस गेस करून सांगा कमेंट करा नक्की. आणि हे केवढं पॅकेजिंग केवढं क्यूट आहे बघा. किती रुपयाचा असेल हा परफ्यूम मला खरंच कमेंट करून सांगा. रिग्रेट नाही आहे मला पण पॅकेजिंग भारी आहे पण भाई एवढा पैसा की कमेंट करून सांगा. आता मारून चौको ऑल सेट गाईज. परफ्यूमचा वास एक नंबर आहे आणि आता आम्ही जातो. आम्ही ऑलरेडी लेट किती वाजतात बघा आत्ता आम्ही 9 वाजायला आले. आता डायरेक्ट जेवायला बसणार आहे की बाय गाईज आय एम ऑलरेडी गेटिंग लेट. आम्ही तिकडे जाऊन तुम्हाला ब्लॉग दाखवतो. आता हे पसारा आल्यावर सगळं आवरायचं आहे. ओके अच्छा गाईज आम्ही इथं जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. बाय. जाता का नाही माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे जी माझ्या जन्मल्यापासून डे 1 पासून माझ्यासोबत आहे. आम्ही अजून पण एकत्र आहे. अरे माझी चप्पल कुठे गेली? चप्पल कुठे गेलं का माझं? ते ग्रे कलरचं होतं बघ ते नवं हिल्स हां मी सांगत होतो. तर तिला आपण बड्डे विश करूया. ती असली तर आत्ता बरं आहे. आता तिचे पण फ्रेंड्स झाल्यात काहीच. आय एम हॅपी फॉर हर. पण आपण तिला विश करूया. जर ती असली तर तिच्या फ्रेंडसोबत जाऊ शकते ती बाहेर. आणि मी तिला असं सरप्राईज वगैरे द्यायचं प्लॅन केलं होतं पण आज माझा दिवस अख्खा कारखान्यात गेला आहे आणि नंतर मी जरा दमलेलं त्यामुळं जरा इन्स्टावर माझं व्हिडिओचं वगैरे एडिटिंग चालू होतं. पण आता बघूया आणि उद्या काहीतरी तिला छान गिफ्ट देईन मी. चला आपण तिला भेटूया. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बड्डे गर्ल आज पण काम करायला काहीच तिसरंच झालं आपण काढ. हां आता दिसायला लागले. आता थोबाड दिसायला लागले. वाढदिवसा पाडद्याचा सयाजीला जाऊया. कुठं आल्या हिंडून बघ. अहो हिंडून आता चाललोय. ते सगळ्या काय नाही आमचे त्यांचा वाढदिवस आणि त्यांची अॅनिव्हर्सरी त्यांचं ध्येय तिकडे चालली. ओके वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मेरा चड्डी बड्डी फ्रेंड. हमरा कालीज को ऐसा ट्रक भर के ढीक भर शुभेच्छा. अब किधर गया नहीं तुम? हम जाके आए तो अटेलच मेरे को मेरे ब्लॉग में बोला था तो नहीं रे अभी बिजी थी. धुराबंडी कर रही थी घर में. मैं 360 गया था. काकाला काय तुम्हाला हा तू धुराबंडी करतोय आज दिवसभर लेखा पे कोण दिलंय शेती दिली. हे कसलं प्रिट आहे बघा. शेती ती पण माझी मैत्रीण आहे. थोडा वाजता भारी आहे. इकडे झाले हे भारी. आपण फोटो काढायचे याच्यावर वेळा घेणार आहे मी. जरा लवकर बोलायची की नाही. जेवायला बसतो आल्या जेवायला बसतात निर्लजा. वैष्णवीचा उपवास होता ना. आम्ही जेवतो आता आल्या अजून कार्यक्रम केक कटिंग वगैरे झालेलं नाही आहे. आता जेवणार जेवायचं चालू. वैष्णवी आली जेव अगं जा काय पेपर सपल्यात जा की पेपर सपल्यात दाबून जेवता. अगं 2 वेळा जेव त्याला काय एवढं. मी 2दाच भात घेऊन ठेवलं. पेपर अवघड गेल्यामुळे ए नाही सोपा गेला. आमच्या छोट्या काकू लाजायला बघा. काय लाजायला सव तुमच्या मैत्रिणीने बघितली तर सांगलीत ना. हा सांगलीत बघितली तुम्हाला मैत्रिणी कमेंट करतील अगं माझी मैत्रिणी सांगलीमध्ये मैत्रिणी की तुझ्या कॉलेजमधल्या फ्रेंड. हा मग त्यातली एखादी कोणतर असेल कमेंट करायला की. आता जेवा लागले गाई. ज्यांचा वाढदिवस आहे की नाही त्यांनाच वाढायला लावलं. त्यांनाच वाढायला लावलं. त्यांचा वाढदिवस आहे आणि लग्नाचा वाढदिवस पण आहे ह्या दोघांचा आणि या काकांचा बड्डे पण आहे आणि लग्नाचा वाढदिवस पण आहे. आरती वाढपी करायला वाढपी काम झाला. तुम्ही फेमस झाला. काय म्हणली काय म्हणलं काय कळलं मला बी काय कळाले. काय म्हणलं का डायलॉग काय आवाज पण झोप आल्या पप्पा काय सावधा देखणं दिसतंय.
झोप आल्या पप्पांना आमच्या. पप्पा सकाळी तुम्हाला थांबा सांगताले जरा काही दिसाले इकडं गोर दिसाले असू दे इथं पप्पा दिसले. सोम्या सकाळी मला पण एवढ्या वेळा सांगायला पॅकेज लिप चुकलेलं म्हणून. हा मला सांगायला दे आडीपर करट कर. पप्पा चिडलाय माझ्यावर. त्याच्यात काय मम्मी असं काय करताय पप्पा. म्हटलं पाल होती आणि सोम्या मला सांगायला लागले ती पॅकेज स्लिप चुकलोय आणि पप्पा काय म्हणलं का म्हणून कावलं. सोम्याने पहिल्यांदा पॅकेज स्लिप लिहिलाय. सोम लिहिलाय अक्षर एकदम अशी एकदम हे करून काढलेला. हा सोम्याला कावलो आगावपणा करायला शिस्तार करायला ताग्या उचलला की ताग्या लिहायचा. आणि आता समजा 1 मीटर जर तागे आपण आता समजा 142 तागे आहे आणि आपण 140 लिहिले समजा किती रुपये नुकसान होते. आम्ही जेवलो तुम्ही आता आला वाटतं. 44 रुपये. मीटरच्या दरामध्ये स्मॉल अमाऊंट नाही हे बिग अमाऊंट आहे. 1 रुपये पण आत्ती गिफ्ट दिल्यात. आत्ती गिफ्ट दिल्यात नाही त्यांच्या अॅनिव्हर्सरीसाठी आणले. आता आम्ही सगळेजण जेवलोय. पहिला जेवलोय आता सेलिब्रेशन करणार आहे. आता केक कट करणार. हे कुणाला देऊ खरं मला तेवढं दे. काय खरं माझा आवडता ब्लूबेरी केक आहे. जरा साऊंड लई तुम्हाला ऐकायला येईल. जरा म्हणजे नियोजन चालू झालेलं आहे. वाढच्या शुभेच्छा अॅनिव्हर्सरीच्या शुभेच्छा. पुरी बघा हावरी केक खायला जाय मला निर्लज्ज. त्यांना विश करणार नाही. विश करणार नाही त्यांना. हावऱ्याला केक खायला ग बस. आता तू मगाचे ना मला सांगायलाच ब्लूबेरी चला आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. मस्त म्हणते केसाला काय कलर केलास ग. फॉरेनर लाल लाल हे लावल्या. काय तरच करतायसा. चांगलं वाटत नाही ते काळ्याच चांगलं वाटतं. चल ग केक संपल. चल चल चल. वैष्णवीला लाज वाटते काय का लाज. तिथं तरी पाप एवढं हे करायला काय मी सेलिब्रेशन आणि ही हावरीला केकचं पडलं. अगं चल की चल की रे. चल की एवढा का मारा मारा माझ्या स्वप्न तुम्ही पूर्ण करा. ए बाई डोकं पडले काय डोक्यावर राहतं म्हणून सगळं चाललंय माझं. फक्त लोकर सांग काय नाही कोण म्हणलं घेऊन जायला का घरला आम्हाला वैताग आलायचा. तुझा बाबा अंकल घरला इथे ठेवतो बघा. हा बघ केक बघा. ओ केक वर ना काहीतरी उखाणा घ्या आता. हा काय केक बघा केवढं मला आणलं. किती लोक हो कोण तर जावा मला केक खायचा. जावा लवकर. किती तास झाला चाललं. केक मेल्ट झालाय तो. आमचं केक वर डोळा आहे तिथं. बघा तो ब्लूबेरी तो जांभळा. ते बायको बाजूला आता भाऊ भाऊ चालाय. भाऊ गोंधळ आहे काय गाईस समजून घ्या. हे कापा की रे फोटो काढायला असा विषय आहे. आम्ही वाटत केक कापायला व्हिडिओ चालू केले. अजून फोटोच काढायला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. आता काय लावल्यात पुढे आहेत त्या. बापरे खाली लावशील. ओह माय गॉड. आला फोटो आला व्हिडिओ आला सगळं. किती खायला आता केक केक चालला. सर केक कापा की अजून हे असू दे इथं. पप्पू कुठं एव्हरी इंडियन कॅरी दिस थिंग्स. पूजाला सत्यनारायणचा केक कापायला. हा काय म्हणायचं याला. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक बर फोटो नाही व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ कॅसेटचं काम करायला. कॅसेट तयार करायला. अरे यांचा पण वाढदिवस आहे. केक साठी
भांडणात राव. हा तू रस्ता बघती बाई केकडे सांगतो हे काप की केक. अगं का हाताला कापू काय अरे ए हळू चाकू घ्या कम कर. पहिला कोण खायचं आधी घे. ए त्यांचं काम केलं तसं काकांचं त्याच दिवशी सगळ्यांचं birthday करायला. अगं ये हवरे लोक आहे हो. हे चला आज जाऊया चला आज जाऊया. कापायला आणायला काय तर चला आता 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 चला चल. हे आणलास कापायला कापायला दे की काय तर. कापायला की कापायचा विषय अरे देवा आधी ते बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे, बाहेर आहे. पीस करतो इकडे या इकडे या. नाही हॅपी बर्थडे टू यू. गंडावलं मला. अरे तो आंबा हे घेऊन जा शपथ पडलं मला कापूनच देत झालं ओ काका किती थांबा की आम्ही घेतो. मी घेऊ नको. चला अन्या सपला केक खोका खाय खोका काय हे केक तेवढा आवडतोय का मला हा फ्लेवर तेवढा आवडतोय बरं लागतोय यो आणि रोज छान लागतोय कसला खाल्ला थांबा कापतो सवळीतच सपोलीतच मला खाणं देते माझं मला असं इकडे बघ सगळं गायबच पापडी. तर सगळ्यांना फोटोसाठी कन्व्हिन्स करायला लागले. सगळ्यांना एका ठिकाणी या म्हणून सांगाले कोणच येणं झालं. स्ट्रगल बिहाइंड एव्हरी फोटो माझं स्ट्रगल आहे. मला पाहिजे कुणाला इंटरेस्ट नाही फोटो काढण्यात. ते बघा अजून केक खायला अजून केक खायला तिथं अजून केक खायला. ते बघा हे बघा त्यांचं वेगळंच चालू आहे. त्यांचं वेगळं चालू आहे. तिकडं वेगळं चालू आहे. वेगळंच चालू आहे. तिकडं वेगळं चालू आहे. हा ह्याचं तिसरंच चालू आहे. वेगळंच चालू आहे. मी कॅमेरा ऑन करून ठेवलाय. कोणच तयार होईना. उभं राहा की. सागर काका अहो कसं करताय तुम्ही? असं कुठे ही बाकीची सगळ्यांना एकेकाला बघायला. तुम्ही येता ना येता आज खाली बसा. झालं बाई बुके नको 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 आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे मला एक गुलाबाचं फुल तोड द्या. हा चालेल. मला तुम्ही देणार आहे का? थँक्यू. बघा गाईज कोणतरी दिलं आयुष्यात गुलाबाचं फुल. हा त्याचा गुलाब दे. गुलाब नाही गुलाब पाहिजे मला. अरे गुलाब ठेवा रे. गुलाब जल करायचे. निघालीस तू? हो निघते मी आता.
डॉग निघते मी या वेळी झाला ऍक्च्युली. तिथं वर घ्या, तिथं वर घ्या. आत्ती हो नाही हो आत्या म्हणतात असं नाही जरा. काय विषय हो? काय विषय हो? ये गुलाब का नशा है शराब का क्या लिखू तेरे बारे में. पुढचं येत नाही मला. केलाय की तुम्ही एवढं कौतुक करता असं आता कॅमेरा समोर पण कौतुक करा की. मी भेटलो नाही भेटलो तुम्हाला सांगतो एवढं कौतुक करतात. मी कुठला पण व्हिडिओ टाकलो कधी मला आत्यांचा पहिला फोन येतोय अगं ते व्हिडिओ कसला भारी केल्यास हे बोलल्यास ते बोलल्यास एवढं भारी वाटतंय माहितीये काय. माझ्या आत्या आहेत ह्या काय हा पण मला एवढं कौतुक करतात एवढं कौतुक करतात मला असं एवढं ब्लश होतं माहितीये मी अहो किंवा एवढं कौतुक करतात खरं भारी वाटतंय माहितीये कोणतरी असं ॲप्रिशिएट करते आपल्या ह्याला आणि त्यावर पाहुण्यांच्यात मेन म्हणजे पाहुण्यांच्यात कोणतरी चांगलं बोललं लाईक केल्याशिवाय चांगलं वाटतच नाही पुढे व्हिडिओ टाकूच वाटत मला सगळं म्हणजे जेवढे पण युट्यूबर असू दे इंस्टावर सगळ्याला लाईक करतात म्हणजे करतात कमेंट करतात मला फोन पण करू सांगतात तो व्हिडिओ भारी चालता आईला असं बोललीस वैष्णवला मारतेस किती असं सगळं तिने मला एक्सप्लेन करू सांगतात हे बोललास ते बोललास असं पाहिजे रे प्रेम पाहुण्यांचं भारी वाटते पाहुण्याने सणांचे माझ्या आत्याच्या छान वाटतंय भारी आहे मग म्हणा होय तुम्ही म्हणा तुला पप्पा पिडतात म्हणा हा बघा अरे पप्पा आमचा कॅमेरा झाला की गोड गोड बोलत काय आणि कॅमेरा बंद झाला की सफाला विषय पप्पा असं करा की पप्पा तसं करा की नाही. दत्ताचं पहिला पहिला बोलली ते बरोबर बोलली. नाही बोलली त्यांनी चुकून तोंडात आलं ते की मी तुम्हाला फिरते तुम्ही मला फिरताय सॉरी त्यांनी मला फिरतात मान्य संपला आम्ही कॅमेरा समोर जे बोलायचे करा वाडीला जाताना हो पप्पा आपण गेलो तर काय सगळ्यात पहिला ब्लॉग आहे माझ्या पेजवर इथं तुम्हाला दिसेल. पावसात ते तेव्हा नदी पूर्ण पॅक झाली माहिती काय आपल्याला सोडणार तिथं वाडीला गेलो आपण तुम्ही आणि मी मी कशा अवस्थेत गाडी मारा लागलोय ते मलाच माहित आहे कसलं तुझं पाण्याचं कसलं लक्ष तरी ऍक्च्युअली बघा तरी कसलं लक्ष दिलं सगळं माहिती आहे आता. मला आठवण की व्हिडिओ एवढं हेळत होता त्यांना माहिती आहे ते पाणी होतं आम्हाला मला एकदा मित्रांनो म्हटलं कशाला गेलास तिथे पण मी कशा अवस्थेत गाडी मारत आहे ते मलाच माहित आहे माझं मला मी सांगायचं काय पप्पा नको जाऊया अजून किती केक शिल्लक संपलं की काय संपलं होय आम्ही एकच संपवलाय करायचं म्हणाले हा लेप म्हणाले मांडो घालायचं दारात करायचं अहो नाही खरोखर करावं. सगळा खर्च माझा ए, नितीश, करायला काय नाही. मी पण आई बसवला. मी पण आई बसवला. अरे माझा आई वडील आहेत रेकॉर्ड कोण आहेत ते अरे तेच चाललंय करायचं पण आपलं. माझं आई वडील आहेत ते 41 वर्षाचं लग्नाचा वाढदिवस सगळा खर्च माझा करायचा कधी आहे सांगा नुसतं आता. बघा इथं मागं. हा इथं मागं करावं मी काय सांगायला पण मावशी मागं करावं इथं रेकॉर्ड झालेला आहे पहिला सांगतो आता करू का उद्या करूया का सकाळी चल काय करायचं तुला तुला काय पाहिजे सांग असं मोठे डॉल्बे डिझाईन सगळा एका मिनिटात सांगतो नको. काका तुम्हाला यायचं लागून नको. प्रितेश काका अच्छा चालते आपण उद्या करू पिल्ल्या तुझी ताकदली मोठी आहे मी तुझ्यावर कमरेवर आमची काय ताकद नाही नाही, तुम्ही नाही. जेव्हा जावा हे नको, जेवायला नको. बसा चला तुझी ताकद मोठी आहे बघ आपण कॉम्प्रोमाइज करायची बा तू पण मोठी आहेस. जेवायला